मंदिर लागले त्या चावाल्या काकांनी सांगितलं शंकराचं मंदिर आहे. तर तिथे पाणी सुद्धा आहे. एकदम छोटंसं मंदिर आहे, असं खाली वाकून जायला लागते. आमचा प्लॅन झाला आहे एकोले व्हॅली. रस्ता तर बेकार आहे, आता व्हिडिओ बघत होतो आम्ही. तर सुप्रभात मित्रांनो. तर आज आपण पुन्हा एकदा निघालो आहोत एका नवीन राईडला, एका नवीन ॲडव्हेंचर करायला. तर आपण आज निघालो आहोत लोणावळ्यातील एक हिडन प्लेस, जिथे आपण विजिट करायला निघालो आहोत. सकाळी आपण लवकरच निघालो होतो 4 वाजता, कारण की आज होती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. पुढे खपोलीमध्ये पोहोचताच आपल्याला सर्वप्रथम महाराजांचं दर्शन घडलं. महाराजांच्या दर्शनासाठी आपण पुन्हा U-टर्न मारून आलो, दर्शन घेतलं आणि आपल्या पुढच्या प्रवासासाठी सुरुवात केली. बरेचसे बाईक रायडर सकाळ सकाळी निघाले होते बाईक राईड करायला. आणि लोणावळ्यामध्ये पोहोचताच थोडा सुंदर सनराईज आपल्याला पाहायला मिळाला. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पोचलो लोणावळ्यामध्ये. मस्त एकदम मजा आली. सकाळी आपण 4:30 वाजता निघालो. आता जरासा चहा प्यायला आपण थांबलो. लोणावळ्यामध्ये खंडाळ्यामध्ये थोडंसं ट्रॅफिक होतं. आता जवळ आलं आपण डायरेक्टली जाऊया. मस्त चहा पिऊया आता आणि राईडला परत चालू करूया. तर मित्रांनो, चहा पिता पिता आम्हाला एक छोटंसं मंदिर लागले. त्या चावाल्या काकांनी सांगितलं शंकराचं मंदिर आहे. तर तिथे पाणी सुद्धा आहे. एकदम छोटंसं मंदिर आहे, असं खाली वाकून जायला लागते. ती गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा आहे. तब्बल 3 तासाच्या रायडिंग नंतर आपण आपल्या प्लेसवरती पोचलो आणि तुम्ही पाहू शकता इथे समोर किती भन्नाट नजारा आहे. खरं तर आमचा प्लॅन होता सनराईज पाहायचा इथून, पण थोडंसं लेट झालं, थोडंसं चान्स मिस झाला. हरकत नाही, आता आपण खाली जाऊन या नजाऱ्याचा आनंद घेऊया. मित्रांनो, आपण आपल्या पॉईंटवरती पोचलो आणि तुम्ही मागे बघत असेल इथे, तर इथे मस्त व्ह्यू भेटलेला आहे आम्हाला. फोटो वगैरे काढलेले. हा पॉईंट सांगणार तर नाही कोणाला, हिडन पॉईंट आहे, पण व्ह्यू खूप मस्त आहे इथनं. एकदम तिथून वरती सूर्यनारायण वगैरे आलेले आहेत. आता थोडंसं इथे फिरूया, 2-3 व्हिडिओ काढूयात आणि मग बघूयात अजून कुठे फिरायचं आहे आपल्याला. सकाळी 4:30 वाजता निघालो आम्ही. आरामात थंडीमध्ये गाडी चालवत आलो आहे.
आमचा प्लॅन झाला आहे एकोले व्हॅली. रस्ता तर बेकार आहे, आता व्हिडिओ बघत होतो आम्ही. तर बघू आता काय होतंय. रोज चालवणार गाडी ऑफ रोडिंगला. फुल ऑफ रोडिंग आहे फुल. आणि आत्ता पण होती, तुम्हाला आता जाताना दिसेलच की फुल ऑफ रोडिंग होती आपली. तर आता बघू, 1 तास दाखवते आपल्याला तिथवर जायपर्यंत किती टाईम लागतो. आत्ता वाजलेत 9. तर बघू, आपण गाडी वरच लावली आहे. हा पॉईंट एक नंबर आहे यार. नाव तर नाही सांगणार पण मस्त पॉईंट आहे. पूर्ण शांतता आहे, थंड आहे. रोहितला झोप येत चालली आता. इथंच झोपेल तो. चला, थोडे व्हिडिओज फोटोज वगैरे काढून आपण या प्लेसला बाय बाय केलं आणि आपण निघालो एकोली व्हॅलीला. खरं तर हा रस्ता आपल्या ओळखीचाच आहे. आपण कोरीगडला गेलेलो तेव्हा याच रोडने गेलो होतो. त्यामुळे कुठेच न थांबता आपण कंटिन्युअसली बाईक राईड केली. तर आत्ता मित्रांनो आपण आलो आहोत एम्बेवेली घाटाच्या इथे. तर इथनं आपण आधी पण गेलो आहे. तुम्ही जर बघितलं असेल कोरीगडचा आपला ब्लॉग, आपल्याला हाच रस्ता होता. आपल्याला तिथूनच जायचं आहे, शहापूरपासून पुढे जायचं आहे. तर म्हणलं जरासा ब्रेक घ्यावा, गाडीला जरा आराम द्यावा, पाणी पिवा. त्याच्यासाठी आम्ही थांबलो जरा 5-10 मिनटं. आणि इथे बघा ना, रस्ता एवढा सुंदर आहे ना मित्रांनो, मजा आली गाडी चालवून. मजा एकदम, म्हणजे एकदम मस्त रस्ता आहे. जर तुम्हाला कधी बाईक राईड वगैरे करायची असेल तर नक्कीच इकडे या रस्त्याला. तर आता इथं 5 मिनटं थांबून जरासं मग आपण डायरेक्टली निघूया. पाहायला गेलं तर हा जो रस्ता आहे तो बाईक राईडसाठी खूप मस्त रस्ता आहे. तर आम्ही खूप आनंद घेत बाईक राईड करत होतो. पुढे जाताच थोडेसे हाडपॅच वगैरे लागणार होतेच आपल्याला, ह्याची आपल्याला कल्पना होती. कारण की आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं की एकोली व्हॅलीला जायला खूप भयंकर रस्ता आहे. फॉलो वाजवतो बाबा. तू शहाणा आहेस. बघ ना, या रोडवरती अगदीच गावाचा फील आलेला. कारण की छोटासा रस्ता होता आणि आजूबाजूला पूर्णतः जंगल होतं. तुम्ही जर आपला भीमाशंकरचा रोड पाहिला असेल तर त्याच्यावर तुम्हाला समजेलच. तर हा बैलचा बोर्ड लागलेला आहे, त्याच दिशेने आपल्याला जायचं आहे. आणि तिथूनच पुढे चालू होतो हा कच्चा रस्ता, खूपच बेकार आहे. तुम्ही गेले हळू तरी कोण तुम्हाला काय बोलणार नाही. बोलायला कोण आहे पण नाही रे. बघ, पडला तरी उचलायला पण कोण येणार नाही. हा, तर मित्रांनो, मी हॉटेल बघत असाल तर अंश खानावर, तिथनं हा असा सिमेंटचा रस्ता गेलेला आहे. त्या सिमेंटच्या रस्त्याने जायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही जर बैलचं बघत असेल त्या दिशेनेच आहेत हा सिमेंटचा रस्ता, तर त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. हा सिमेंटचा रस्ता पकडूनच. तर मित्रांनो, आता आपण
एक मध्ये आलो आहे पॅचवरती. मी रोहितची वाट बघतोय सध्या. त्याला चालत आणलं आहे आणि एकदम सुमसाम आहे आज. दिसलं तर नाही अजून आता. आणि रस्ता पण एकदम बेकार आहे मित्रांनो. काय सांगू, ज्याला पण ऑफ रेडिंगची खाज आहे ना त्याने इकडे यायचं. एकदम म्हणजे एकदम बेकार रस्ता आहे. आता रोहित खूप मागे राहिला आहे म्हणून त्याची वाट बघतोय मी. कारण की डबल सीट येऊच शकत नाही त्या बाईकवरती. कोणती पण बाईक असू दे तुमची, येऊ शकत नाही. कारण की रस्ता एवढा बेकार आहे ना, लगेच स्लिप मारणार गाडी तुमची. आता तो आला तर नाही अजून, कारण की खूप टाईम झाला. मी पुढे आलो निघून, तो चालत येतोय. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या सिम्बाला पण मांडलं पाहिजे ना यार. म्हणजे काय साथ दिली आहे मला अजूनपर्यंत त्याने. म्हणजे आजपर्यंत मी जिथे जिथे गेलो ऑफ रोडिंग किंवा काय पण अजूनपर्यंत त्यांनी कधीच मला धक्का तर दिलेला नाही आहे. आजसुद्धा किती बेकार रस्ता आहे तरीसुद्धा एकदम आरामात भले होईना पण चालू आहे. भाई एवढा चालत आलाय ना लांबपर्यंत चालत आलाय तो. हाऊस भागली भाईची, ऑफ रोडिंगची हाऊस भागली पूर्ण. अरे ऑफ रोडिंगची हाऊस भागली. आरामात आरामात कडाय पुढे. सांगायचं तरी भावा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पोचलो आहोत आपल्याला ज्या पॉईंटवरती पोचायचं होतं. हाच तो व्हायरल पॉईंट. कोणती व्हॅली ही? एकोले व्हॅली. तर खरंच खूप कष्ट लागलेत यायला. जाता तुम्हाला बरोबर दाखवतो. आणि रोहितनी पण एक व्हिडिओ काढलाय. आणि असा मित्र चुकून नको जर लपून गंमत बघतो की हा बाई येतोय की नाही. एवढा बेकार पॉईंट होता ना, त्या पॉईंटवरती हा बाई लपून बसला. हा आलाय की नाही सरप्राईज पॅच बघायला. खरंच. पण इथला व्ह्यू मित्रांनो खूप मस्त आहे. आपली गाडी वरपर्यंत आलेली नाही, इथनं व्ह्यू खूप मस्त आहे. आणि जे पण येत आहेत एकदम सावधानीने फोटो काढा. कारण की इथे बघा, तर जे पण येत आहेत फोटो काढतायत, व्हिडिओ काढतायत, काढा पण सावधानीने काढा. कारण की इथे हवा खूप चाललेली आहे. आणि इथे तुम्ही खाली बघत असाल डायरेक्टली तुम्ही खाली जाऊ शकता. सो नक्कीच सावधानीने फोटो व्हिडिओ काढा. आणि खूप म्हणजे खूप मस्त आहे. तुम्हाला दाखवतो इथले परिसर सगळा. ठीक आहे, आता जरा फोटो आणि व्हिडिओज काढूयात.
म्हणजे खूप मेहनत आहे या मित्रांनो. जर तुम्ही प्रोफेशनल रायडर असाल तर नक्कीच या, काय हरकत नाही. पण तुम्ही नवखे असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण करू, पण हे शक्य नाही मित्रांनो. म्हणजे खूप बेकार रस्ता आहे. हे बघा तुम्ही, याच रस्त्याने आपण मागाशी आलो आणि आता मी जाताना तुम्हाला रस्ता दाखवतो, कारण की मागाशी माझी पूर्ण वाट लागलेली गाडी हँडल करून आणि आता जरासा रस्ता मला कळायला आहे, त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो. तर बघा, नक्कीच तुम्हाला रस्ता समजेल की किती हार्ड पॅचेस आणि आत्ता तर एकदम बेकार, म्हणजे बेकार हार्ड पॅच लागलेला आहे आपल्याला. चालू करू, थांब, रस्ता बघू आधी, इथनं काढूया. बेकार आहे भावा, पुढं नाही हा पॅचच बेकार आहे, हाच पॅच बेकार आहे एकदम. आणि या प्रतीने गाडी चढलेली आहे. पूर्ण वाट लागलेली आणि एकदम सक्सेसफुली गाडीवरती चढलेली मित्रांनो. एवढं एवढ्या मोठ्या गाड्यांची जिथे वाट लागते ना, ते आपला सिम्बा चढलाय. सिम्बा म्हणजे राजमाचीला पण आपण जाऊ शकतो बाबा. अरे राजमाची भी जा सकते आपण पावसाळ्यात. तुझ्या गाड्या स्लिप मारतात फोर व्हीलरमध्ये. अशा प्रकारे मित्रांनो आपण आलेलो आहोत बाहेर. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आपला हा आजचा व्लॉग? म्हणजे आम्ही सकाळी एकच पॉईंट घेऊन चाललेलो. सकाळी जर तुम्ही पाहिला तो, नंतर मग आम्ही यूट्यूबवरती सर्च केलं जवळपास काय वगैरे, तर तेव्हा आपल्याला एकोले व्हॅली हा पॉईंट भेटला. खरं म्हणजे खूप वेगळा अनुभव भेटला आपल्याला रायडिंगचा आजचा. तर आता आपण बाहेर आलोच आहोत, तर आपण डिरेक्टली घरी निघत आहोत. तर नक्कीच तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडलाच असेल आणि नक्कीच जे स्ट्रगल आम्ही आज रायडिंगसाठी केलं आहे त्याच्यासाठी नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि तुम्हीसुद्धा येत आहेत रायडिंगसाठी तर नक्कीच या, बट स्वतःची सेफ्टी गिअर्स वगैरे सगळे घेऊन या. प्लस बाईक एकदम स्लो चालवा, म्हणजे इथं खूप बेकार रस्ता आहे वरती जाण्यासाठी. तर नक्कीच या. तर भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये. चलो बाय.